पुढच्या तासाभरात आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातले महत्त्वाचे मुद्दे, अर्थात बडे मुद्दे. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई. आतापर्यंत 1208 घरगुती सिलेंडर जप्त, 23 जणांविरोधात गुन्हे दाखल, 18 जणांना अटक. घरगुती सिलेंडरच्या अखंडित पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध. मंत्री छगन भुजबळांची विधानसभेत माहिती. तर घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचा इशारा. सिलेंडरची परिस्थिती अजूनही चिंताजनक. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मांची माहिती. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार. सेलिब्रिटींनाही सतावते सिलेंडर तुटवड्याची चिंता. घरी सिलेंडर असले तरी पत्नीनं 2 इंडक्शन खरेदी केल्याचं अभिनेता अक्षय कुमारचं परखड मत. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. 400 ते 500 कोटींचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचा मेहतांवर आरोप. मुद्रांक शुल्क प्रकरणी मेहतांच्या चौकशीचे आदेश. VSRच्या मागे कोणीतरी मोठी व्यक्ती. आमदार रोहित पवारांचा दावा. तर नेत्याला न्याय देऊ शकत नसाल तर जनतेचं काय? रोहित पवार यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडा सवाल. अधिवेशन कालावधीतच नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादकांना मदत जाहीर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठकीत ग्वाही. बैठकीला खासदार नारायण राणेंची देखील उपस्थिती. संगमनेरच्या वडगाव पानमध्ये 6वीतील विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला. शाळा सुटल्यानंतर घरी जाताना अज्ञात तरुणानं चेहऱ्यावर फेकलं ऍसिड. आरोपी फरार. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातल्या ओतूरमध्ये परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यावर कोयता हल्ला. जुन्या वादातून केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी. पोलिसांकडून मुख्य आरोपीसह 4 जणांना बेड्या. आणि उद्या होणाऱ्या 10वी बोर्डाच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला. सांगोला विद्या मंदिर इथल्या स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडून प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरला. पोलिसांकडून कसून तपास सुरू. मंडळी, एकीकडे इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध पेटलेलं असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष अगदी टिपेला पोहोचलाय. पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या काबूलमधल्या हॉस्पिटलवरती हवाई हल्ले केले. हल्ल्यात 400 जणांचा नाहक जीव गेला तर 250हून अधिक जण जखमी झाले. पाकिस्तानच्या या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. कारण त्यांचा हा हल्ला मानवतेवरचा हल्ला आणि युद्ध गुन्हा मानला जातो. काबूलवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला. हॉस्पिटलवर बॉम्ब वर्षाव. 400 जणांचा मृत्यू. पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर. पुन्हा एकदा पाकिस्तानने नापाक कृत्य केलं. अफगाणिस्तानसोबत सुरू असलेला संघर्ष आता टिपेला पोहोचलाय. पाकिस्तानने सोमवारी रात्री अफगाणिस्तानच्या हद्दीत मोठा हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. काबूलमधील एका रुग्णालयातील नशामुक्ती केंद्रावर हा हवाई हल्ला केलाय. यात किमान 400 लोकांचा मृत्यू झालेला असून सुमारे 250 लोक जखमी झालेत. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातील नागरिक आक्रोशात बुडालेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या रिहॅबिलिटेशन सेंटरवरती हल्ला केला आहे, ज्यामध्ये 400हून जास्त अफगाणिस्तानचे नागरिक हे मारले गेलेले आहेत. याकरता पाकिस्तान अनेक कारणे सांगत आहे, परंतु एवढं नक्की की सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधली परिस्थिती
हा एक संघर्ष नसून एक खुल्लमखुल्ला युद्ध असं झालेलं आहे. काबूलमधील या हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीरचा क्रूर चेहरा जगासमोर आलाय. पाकिस्तानने केलेला हा हल्ला मानवतेविरोधात असल्याचं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे. पाकिस्तान गेल्या 3 आठवड्यांपासून निष्पाप अफगाणी नागरिकांना निशाणा बनवत असल्याचा दावा अफगाणिस्ताननं केलाय. जो ये 2-3 हफ्तों से वो सिविलियंस को मारा ही है. कोई जगह उन्होंने किसी टीटीपी के मेंबर को नहीं मारा. मैं ये अस्पताल में जो टारगेट किया गया और आम लोगों को, सिविलियंस को, ये बहुत जुल्म है. और मेरे ख्याल में इंटरनेशनल कम्युनिटी, सारे लोग जो ह्यूमन राइट्स के एडवोकेट्स है, उसकी बिना पर ये इसको कंडेम करे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खाननेही या हल्ल्याचा निषेध केलाय. काबूलमधील पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या जीवितहानीच्या बातम्यांमुळे मला तीव्र दुःख होतंय. हेतुपूर्वक किंवा चुकूनही नागरिकांची घरं, शैक्षणिक संस्था किंवा वैद्यकीय सुविधांना लक्ष्य करणं हा एक युद्ध गुन्हाच आहे. मानवी जीवाबद्दल अशी अनास्था विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे केवळ द्वेष वाढेल असं ट्विट राशिद खाननं केलंय. पाकिस्तानने काबूलवरती केलेल्या या हल्ल्याच्या टायमिंगवर देखील सवाल उपस्थित केला जातोय. अखातातील युद्धात पाकिस्तानच्या गैरहजेरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इराणवर अमेरिकेकडून होत असलेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानातील जनतेत आक्रोश आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानवरील पाकिस्तानची सैन्य कारवाई ही पाकिस्तानी जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याची रणनीती आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. पाकिस्तानवरती प्रचंड आर्थिक संकट आहे, महागाई वाढलेली आहे, राजकीय अस्थिरता म्हणजे इम्रान खान यांच्या समर्थकांचा जो विरोध आहे तो वाढतो आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानला वाटतं की अशा वेळेला आपण जर अफगाणिस्तानवरती हल्ला केला तर पाकिस्तानच्या लोकांचं लक्ष जे पाकिस्तानच्या आतले जे आव्हानं आहेत त्याच्यावरनं काढून ते अफगाणिस्तानवरती केंद्रित होईल आणि पाकिस्तान एक देश म्हणून एकत्र येईल. पाकिस्तानने रुग्णालयावरती झालेल्या हल्ल्याचा आरोप फेटाळून लावलाय. मात्र काबूलमधील हे दृश्य पाकिस्तानच्या क्रूर कृत्याचा पुरावा देणार आहे. काबूलमधील या इमारतीच्या राडारोड्याखाली मानवताही गाडली गेली आहे. त्यात आता पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा अफगाणिस्तानने दिल्यामुळे हे युद्ध अधिक भीषण होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे इराण, अमेरिका या 2 देशात सुरू असलेल्या युद्धाच्या बद्दलचा. इराणमधील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती अली लारिजानी हवाई हल्ल्यात मारले गेल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी. अली लारिजानी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव आयातुल्ला खामेनी मारले गेल्यानंतर अली लारिजानी इराणची सगळी सूत्र पडद्यामागून हलवत होते. इस्रायलचे संरक्षण मंत्री कट यांनी अली मारले गेल्याचा दावा केलाय. इस्रायली सैन्यानं बासिज पॅरामिलिटरी मिलिशियाचे प्रमुख घोलाम रेजा आणि सुलेमानी आणि त्यांचे डेप्युटी सय्यद कारिशी यांना सुद्धा मारल्याचा दावा केलाय. यासोबत इस्रायली सैन्यानं इराणी IRGCच्या हवाई दल प्रमुखांना देखील संपवलंय. अली लारिजानी यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू इराणसाठी ऐन युद्धात मोठा धक्का मानला जातो. इराण विरोधातल्या युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार कोंडी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी कुणाचीही मदत न घेता एकट्या इस्रायलच्या साथीनं युद्ध लढण्याचा निर्णय घेतला. कारण अनेक वेळा ट्रम्प महोदय म्हणाले की आमच्या मदतीला या, पण त्यांच्या मित्रराष्ट्रांनी काही त्यांच्या मदतीला जाणं पसंत केलं नाही. त्यामुळे एकट्या पडलेल्या ट्रम्प यांची आता एकटेपणानं लढाई सुरू. डोनाल्ड ट्रम्प यांना इतर देशांचा ठेंगा. आखाती युद्धात एकटे पडले ट्रम्प. आता अमेरिका एकटा लढणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापलेत. एकीकडे इराण विरोधात अमेरिका आणि इस्रायल खांद्याला खांदा लावून लढताय, तर दुसरीकडे ज्यांच्यावरती ट्रम्प यांची भिस्त होती त्याच मित्रराष्ट्रांनी ट्रम्प यांचा भ्रमनिरास केलाय. त्यामुळे ट्रम्प चांगलेच संतापलेत. आम्हाला कुणाची गरज नाही,
आम्ही एक बलाढ्य देश आहोत, आमचं लष्कर सर्वात शक्तिशाली आहे. अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांवर राग काढलाय. अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात सुरू केलेलं युद्ध चिघळलंय. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरील हल्ले सुरूच आहेत. इराणच्या प्रमुख शहरांवर अमेरिका आणि इस्रायलकडून सतत हल्ले केले जात आहेत. तर इकडे इराणने देखील आखातातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना टार्गेट केलंय. त्यामुळे हे युद्ध लवकर थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. अशातच इराणने हॉर्मुझची समुद्रधुनीतून होणारी मालवाहू जहाजांची वाहतूक रोखल्यामुळे जगभरातील इंधन पुरवठा विस्कळीत झालाय. काही देशांच्या तेलवाहू जहाजांवर इराणकडून भीषण हल्ला करण्यात आलाय. त्याची धास्ती अवघ्या जगानं घेतलीय. हॉर्मुझ समुद्रधुनीतील इराणची दादागिरी मोडून काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना आपल्या युद्धनौका हॉर्मुझ समुद्रधुनीत पाठवण्याचं आवाहन केलं होतं. We're talking to countries about policing the straits, because they are the ones, we don't get oil, very little, 1%, 2%. And China, as an example, gets about 90% of its oil from the Hormuz Strait. And nice to have other countries police that with us. हॉर्मुझ समुद्रधुनीत नाटो देशांच्या युद्धनौकांचा पहारा उभा करण्याचा ट्रम्प यांचा उद्देश होता. पण ज्यांच्याकडून ट्रम्प यांना अपेक्षा होती त्या देशांनी हॉर्मुझच्या समुद्रधुनीत आपल्या युद्धनौका पाठवण्यास नकार दिला. मी काही प्रकरणात जाणीवपूर्वक हे करतोय. ते कशा पद्धतीने वागतात मला हे पाहायचं होतं. आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा ते नाटो मदत करणार नाहीत असं मी अनेक वर्षांपासून सांगत आलो. जर हे सहकारी मदत करणार नसतील तर नाटोचं भविष्य वाईट असेल, असा सज्जड दमही ट्रम्प यांनी दिलाय. खरं तर जर्मनी, स्पेन, इटली आणि ब्रिटन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धात ठेंगा दाखवलाय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प एकाकी पडल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.